त्याची तुम्ही 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी रोज जर प्रॉपर मसाज केली आणि त्याच्यामुळं काय होतं की जेव्हा जेव्हा ते परफॉर्मन्स करायला जातात तेव्हा तेव्हा आलेलं इरेक्शन पण त्यांचं गायब होऊन जातं की आपण आपल्या पार्टनरला प्रॉपर सॅटिस्फॅक्शन देत नाही, प्रॉपर ऑर्गॅझम देऊ शकत नाही. कारण की बऱ्याच वेळा इंद्रिय लहान असल्यामुळं त्यांना परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होते. पेनिस म्हणजे त्यांचं इंद्रिय लहान असल्यामुळं आणि हळूहळू ती अँझायटी इतकी जास्त प्रमाणात डेव्हलप होऊन जाते की ते अँझायटी आणि डिप्रेशनचे शिकार होऊन जातात. आमच्याकडे एक व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहे. ह्या व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसनं चांगला तुमच्या इंद्रियाचा व्यायाम करा, जेणेकरून तुमच्या तिथल्या नसा फुलवण्यासाठी, रक्तपुरवठा वाढवण्यासाठी, तिथले स्नायू बळकट करण्यासाठी, तिथलं स्पॉन्जी टिश्यूचं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्मॉल पेनिस परफॉर्मन्स अँझायटी हा एक विषय घेऊन आज आपण याच्याविषयी चर्चा करणार आहे. कारण की बऱ्याच वेळा इंद्रिय लहान असल्यामुळं त्यांना परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे ते जास्त परफॉर्मन्स प्रॉपर देऊ शकत नाही किंवा आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन करू शकत नाही. अशा पेशंटने काय करायला पाहिजे थोडक्यात आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सेक्स एज्युकेशन किंवा मार्गदर्शन द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण तुम्ही मदत करू शकता. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की स्मॉल पेनिस अँड परफॉर्मन्स अँझायटी. कारण की बरेच माझ्याकडे पेशंट येतात तर स्मॉल पेनिस म्हणजे त्यांचं इंद्रिय लहान असल्यामुळं त्यांना कुठेतरी असं वाटतं की आपण आपल्या पार्टनरला प्रॉपर सॅटिस्फॅक्शन देत नाही, प्रॉपर ऑर्गॅझम देऊ शकत नाही, प्रॉपर त्यांना आपण जो आनंद द्यायला पाहिजे तो आपण देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांच्या मनामध्ये एक परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होते आणि हळूहळू ती अँझायटी इतकी जास्त प्रमाणात डेव्हलप होऊन जाते की ते अँझायटी आणि डिप्रेशनचे शिकार होऊन जातात. आणि त्याच्यामुळं काय होतं की जेव्हा जेव्हा ते परफॉर्मन्स करायला जातात तेव्हा तेव्हा आलेलं इरेक्शन पण त्यांचं गायब होऊन जातं. कारण की त्यांना भीती असते की आपण आपल्या पार्टनरला प्रॉपर सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो का नाही देऊ शकत. तर अशा पेशंटने काय करायला पाहिजे की जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे तर तुम्ही आमच्या क्लिनिकला केव्हाही या. आमच्याकडे एक व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहे. ह्या व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसनं चांगला तुमच्या इंद्रियाचा व्यायाम करा, जेणेकरून तुमच्या तिथल्या नसा फुलवण्यासाठी, रक्तपुरवठा वाढवण्यासाठी, तिथले स्नायू बळकट करण्यासाठी, तिथलं स्पॉन्जी टिश्यूचं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी आणि स्पॉन्जी टिश्यूचे स्नायूला मजबूत करण्यासाठी या व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसचा नक्कीच तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी नक्कीच तुम्ही वापर करू शकता. याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही परचेस केलं आणि आमच्या ॲडवाईसनं जर तुम्ही त्याला प्रॉपर यूज केलं तर डेफिनेटली विदिन अ स्पॅन ऑफ 6 मंथ तुम्हाला याचे चांगले बेनिफिट दिसून येतात. दुसरी गोष्ट, आमच्याकडे काही ऑइल असतात जे की अल्पाजेन ऑइल नावाचं आमच्या क्लिनिकला ऑइल आहे. त्याची तुम्ही 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी रोज जर प्रॉपर मसाज केली आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी फक्त आणि फक्त अल्पाजेन ऑइलची पण तुम्हाला मदत घेता येऊ शकते. तिसरी गोष्ट, आमच्या क्लिनिकला पेनाईल एक्सटेंडर असतात. हे पेनाईल एक्सटेंडर काय असतात की जेव्हा केव्हा तुमचं इंद्रिय टाईट होतं आणि हे पेनाईल एक्सटेंडर जर तुम्ही वेअर केलं ते पण आपल्या म्हणजे सिलिकॉन रबराचं असतं, डिस्पोजेबल असतं, रियुजेबल पण असतं. तर हे जर तुम्ही यूज केलं तर तुमची गर्थ आणि लांबी वाढवण्यासाठी या पेनाईल एक्सटेंडरची तुम्हाला मदत घेता येऊ शकते, जे की माझ्या क्लिनिकला मी अवेलेबल करून दिलेले आहेत. तर मित्रांनो, असे बऱ्याच गोष्टी आहेत. काही गोष्टी तुम्ही किगल एक्सरसाइज म्हणा किंवा व्यायाम म्हणा किंवा घरगुती चांगले फ्रूट्स, बॅलन्स डाईट हे सगळं घेऊन तुम्ही तुमचं सेक्च्युअल लाईफ किंवा स्मॉल पेनिस किंवा परफॉर्मन्स अँझायटी नक्कीच इम्प्रूव्ह करून तुमचं सेक्च्युअल लाईफ घरच्या घरी तुम्ही बेटर करू शकता. ह्या मी तुम्हाला या गोष्टी सांगत असतो, ह्या माझ्या अनुभवातून सांगत असतो. कारण की माझ्याकडं असंख्य पेशंट येतात आणि असे जेव्हा प्रश्न येतात किंवा असे जे मला प्रश्न विचारतात तेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करत असतो. तर मित्रांनो, खरोखर तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जर चांगलं नॉलेज पाहिजे असेल, तुम्हाला खरोखर चांगले फॅक्टफुल जर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचे जर व्हिडिओ बघितले आणि 5-5, 6-6 मिनटाचे व्हिडिओ असतात तर नक्कीच तुम्हाला चांगलं नॉलेज देऊन जातील आणि तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच इम्प्रूव्ह करून
आपण सेक्शुअल लाईफ बेटर करू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा सांगतो. धन्यवाद मित्रांनो.